राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये एका गोष्टीची प्रचंड चर्चा सुरू आहे. ते म्हणजे की नरेंद्र मोदी यांना गेल्या 12 वर्षामध्ये 13 वर्षामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या कार्यकाळामधलं पहिलंच विधेयक हे संसदेमध्ये नामंजूर झालेलं आहे आणि नरेंद्र मोदींसाठी ही अतिशय भयानक आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात नरेंद्र मोदीजींनी काय गेम केलाय आणि भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे महिलांचं आत्मसन्मान ठेवते किंवा सन्मान राखते, तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटेल. लक्षात घ्यायसारखी गोष्ट आहे, ज्या विधेयकामुळं हा सगळा गोंधळ सुरू झाला आहे ते म्हणजे नारी शक्ती वंदन अशा प्रकारचं एक महिलांना आरक्षण देणारं एक विधेयक कायदा सध्या नामंजूर झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण लक्षात घ्या, 2023ला हा कायदा मंजूर झाला होता आणि अख्ख्या विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी सगळ्यांनी मिळून या कायद्याला सहमती दर्शवली होती. फक्त दोन खासदारांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला होता. मग आता तुम्ही म्हणाल की 2023 साली हा कायदा मंजूर झालेला, मग त्याला परत मंजूर करायची काय गरज आहे? इथंच तर खरी खेळी आहे. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातले काही नेते, आपले एक चिवाताई आहेत, त्या प्रत्येक नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांना भेटायच्या आणि या नारी शक्ती वंदन जो कायदा आहे या कायद्याला समर्थन मागायच्या. म्हणजे किती हे ढोंगी आहेत तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. मुळात हा कायदा 2023ला मंजूर झालेला आहे, त्याचं एक्झिक्युशन बाकी आहे. कायदा सगळा बनून तयार आहे, ड्राफ्ट तयार आहे, सगळं रेडी आहे, त्याला फक्त लागू करायचं आहे. त्याचा आणि या आता काल कायदा जो नामंजूर झाला ह्याचा जास्त काही फरक नाही. फक्त या कायद्याच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीनं इतका मोठा खालून गेम पेरला होता जो बाकीच्या पक्षातल्या लोकांना समजला आणि त्यामुळं हा कायदा नामंजूर झाला. बघा, नामंजूर काय झाला त्याचे आपण दोन तीन मुद्दे इथे पुढे विचार करू, आपण चर्चा करू. पण नरेंद्र मोदीजींसाठी हे अतिशय भयानक गोष्ट काय आहे तुम्हाला सांगतो त्याचं. कारण कायदा एखादा नामंजूर होतो, एखाद्या कायद्याला हवं तेवढे मतदान मिळत नाही, याचा अर्थ सरकार स्टेबल नाहीये हे होतं. आता चर्चा अशी आहे की काही ठिकाणी बोलतात की फक्त 16 मतांनी हे सरकार टिकले. खरं काय खोटं काय ते आपल्याला कळेलच. परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, या कायद्याच्या पाठीमागून एक सीमांकन कायदा तयार करायचं ठरवलं होतं. म्हणजे महिलांना 33% आरक्षण द्यायचंय, परंतु कुठून द्यायचंय? आहे त्या सभासदांमधून द्यायचंय का? तर तसं अजिबात नाही. खरंच भारतीय जनता पार्टीच्या ह्या सगळ्या ढोंगी नेतृत्वांना महिलांची एवढीच काळजी असते ना, तर बनवा ना. पंतप्रधान पदासाठी देखील आलटून पालटून आरक्षण द्या ना. एकदा मेल पंतप्रधान झाला तर दुसरी टर्म महिला पंतप्रधान करा. महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तेच करा. अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेली महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एवढ्या वर्षानंतर देखील एक महिला मुख्यमंत्री बनू शकत नाही. हे महिलांबद्दलचं भारतीय जनता पार्टीचं प्रेम आहे का? चला आपण म्हणू की 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. अरे पण 10-15 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही महाराष्ट्रावरती 2014 पासून. एकदा तरी मुख्यमंत्री पदासाठी एखादी महिला द्यायची ना पुढं. तेही नाही करू शकत. महिलांसाठी यांच्याबद्दल किती प्रेम आहे तुम्हाला सांगतो. महिलांवरती बलात्कार करणारा रेवन्ना रेड्डी यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी त्यांचे हात उंचावून फिरत होते. अशा अनेक बलात्कारी लोक नरेंद्र मोदीजींच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये काम करतात आणि हे लोक महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करणार आहेत. मुळात महिलांच्या सन्मानाचा विषयच नाहीये. महिलांच्या कायद्याचा जो काही कायदा होता हा पास झालेला आहे. आता सीमांकन जे आहे, कशा प्रकारे महिलांच्या काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आरक्षणाच्या आता जागा आहेत आपल्या 500, मला वाटते 42 जागा आहेत सध्या. आता सध्या भारतामध्ये 543 लोकसभेच्या जागा आहेत आणि ह्या 543 जागेवरनं 850 पर्यंत या जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे ह्या कायद्याच्या अंतर्गत. आता ह्या जागा वाढणार तर सीमांकनाचा जो प्रश्न आहे, प्रत्येक मतदारसंघाच्या सीमांकना म्हणजे एरिया हे बदलत जाणार आणि हाच एरिया मुळात या कायद्याच्या विरोधाला सगळ्यात मोठा कारणीभूत आहे. आता काय केलं तुम्हाला सांगू का भारतीय जनता पार्टीनं? कशा प्रकारे त्यांना सोयीस्कर 2029च्या तयारीची ही सगळी सुविधा तयारी इलेक्शनची काय केलंय की ह्या सीमा म्हणजे हे जागा ज्या वाढणार आहेत ह्या कशा जागा वाढणार आहेत तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनानं जागा वाढणार आहेत. त्या सगळ्या गोष्टींमुळं साऊथ मधल्या राज्यांनी, ज्या राज्यांनी सगळ्यात जास्त विरोध या कायद्याला केलेला आहे, ते का केलंय? साऊथमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी अत्यंत यशस्वी भूमिका पार पडल्या साऊथच्या सरकारांनी आणि त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणामध्ये ठेवली. आता ह्या गोष्टीचं बक्षीस त्या राज्यांना द्यायच्या ऐवजी त्यांना शिक्षा दिली जाते.
राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ज्या भारतीय जनता पार्टीच्या फेवरमधली ही सगळी राज्य आहेत, या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाचा काहीच नाही घडलं. या ठिकाणी उलट लोकसंख्या वाढली, बेफाम पद्धतीने वाढली. आणि या लोकांना शिक्षा द्यायच्या ऐवजी यांना अशा प्रकारच्या जागांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गिफ्ट दिलं जाते, अशा प्रकारचं देखील चर्चा आहे. म्हणून साऊथच्या लोकांनी या गोष्टीला विरोध केलाय. कारण किती जागा वाढणार आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मी एक हे सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये 143 नवीन जागा वाढणार आहेत. ऑलरेडी भारतामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार हे लोकसभेच्या इलेक्शनमधून निवडून येतात. आणि त्याच्यामध्ये आता 143 खासदारांची आणखी भर पडणार आहे. सगळ्यात जास्त तर जागा मला वाटते राजस्थानमध्ये. म्हणजे टोटल बिहार उत्तर प्रदेशमध्ये 143 खासदार होतील. 63% वाढवणार आहे. 63 जागा वाढणार आहेत. आणि बिहारमध्ये 39 जागा वाढणार आहेत. राजस्थानमध्ये 25 जागा वाढणार आहेत. म्हणजे राजस्थानमध्ये ऑलरेडी 25 जागा सध्या आहेत, अजून 25 जागा वाढणार आहेत, 50 होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या 48 जागा आहेत, त्या 68 होणार आहेत, म्हणजे 20 जागा वाढणार आहेत. तमिळनाडूमध्ये 39च्या ऐवजी 49 होणार आहेत, 10 जागा वाढणार आहेत. केरळामध्ये 20च्या जागेवरती 2 वाढतील किंवा कमी होतील, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगण्यात येते. आता हे जे केरळ वगैरे म्हणा किंवा साऊथची जी राज्य आहेत, ह्या लोकांनी लोकसंख्येवरती चांगलं काम केलं, लोकसंख्या नियंत्रणात आणली, आणि ह्या गोष्टींचा त्यांना शिक्षा द्यायची म्हणून त्यांच्या ह्या सगळ्या खासदारकीच्या जागा कमी करण्यात आल्या किंवा त्यांच्यात वाढच नाही काय. पण ही जी लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेली राज्य आहेत, ह्यांच्यावरती तर म्हणजे उधळण केली फुलांची, जागांची. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि या तिन्ही जागांचं जर आपण एकंदरीत कॅल्क्युलेशन केलं तर येणाऱ्या 2029च्या लोकसभा इलेक्शनसाठी भारतीय जनता पार्टीला कसं पूरक वातावरण तयार होईल आणि जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील, या संदर्भामधून हे सगळे लोक अशा प्रकारचा कायदा आणतायत. आणि म्हणून महिलांच्या नावाच्या आडून हे असले दलिंदर लोक अशा प्रकारचे कायदे आणून ढोंग दाखवत आहेत. बाकी महिलांच्या नावाचा जो नारी शक्ती विधेयक आहे हे 2023 साली मंजूर झालेलं आहे, त्याचं एक्झिक्युशन बाकी. आता बघा, 143 उत्तर प्रदेशमध्ये, 79 बिहारमध्ये आणि 50 राजस्थान, महाराष्ट्रामध्ये 68, एवढ्यांची जरी बेरीज केली तरी देखील भारतीय जनता पार्टीला विजयासाठी एक पूरक वातावरण तयार होते. म्हणजे ज्या साऊथ इंडियामधून भारतीय जनता पार्टीला फारसं बहुमत नाही किंवा त्यांच्यासाठी ती पोषक वातावरणही नाही, त्या साऊथ इंडियाला भारतीय जनता पार्टीनं कशा प्रकारे साईडलाईन केलं तुम्हाला ह्या गोष्टीमधून बघायला मिळेल. इतकंच नाही, तुम्हाला ह्या जागेवरचं म्हणजे ह्या कायद्याचा आणखी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आता मतदारसंघाची पुनर्रचना जी आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे एका खासदारावरती पडणारा ताण कमी करायचा म्हणून अनेक मतदारसंघाचे विभाजन करून त्या ठिकाणी नवीन वेगवेगळे मतदारसंघ तयार करायचे आणि त्या ठिकाणी नवीन उमेदवार देऊन तिथून खासदार बनवायचा. सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर झालेल्या 106व्या घटना दुरुस्तीच्या अनुसार महिलांना 33% आरक्षण मिळण्यासाठी मतदारसंघाचे सीमांकन होणं आवश्यक आहे. आणि हे विधेयक मंजूर झाल्यावर 2029च्या निवडणुकीपासून महिलांना आरक्षण लागू शकतं. आता महिलांना आरक्षण लागायचं नाही लागायचं तो नंतरचा पार्ट आहे. ऑलरेडी ते विधेयक लागू झालेलं 2023 साली. मुळात 3 वर्ष सरकारने त्या विधेयकाला लागू का नाही केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता सांगतायत की 2023 साली विधेयक बनवलेलं, कायदा बनवला, त्याचं आम्ही एक्झिक्युशन 2029ला करू. का? इतकेच वर्ष कशाला आमच्या महिलांसाठी तुम्ही अन्याय करताय? द्या ना, आतापासूनच चालू करा ना. जे आता 543 खासदार आहेत त्यांच्यामधून महिलांना आरक्षण द्या. मी काय बोलतो, फक्त तुम्हाला जसं तुमचं सोयीस्कर वाटतंय तिथंच तुम्हाला फक्त राजकारण करायचंय का? नरेंद्र मोदीजींच्या मंत्रालयामध्ये किंवा पूर्ण मंत्रिमंडळामध्ये आहे का 33% 30% महिलांना आरक्षण? किती महिला आज नरेंद्र मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतात? बोटावरती मोजणे इतपत. महाराष्ट्र सरकारमध्ये किती महिला काम करतात? बोटावरती मोजणे इतपत. करा ना, प्रत्येक खालच्या लेवल पासून ते वरच्या लेवल पर्यंत, राष्ट्रपती पदापर्यंत द्या ना महिलांना आरक्षण. 5 वर्ष जेंट्स पंतप्रधान झाला तर पुढची 5 वर्ष महिला बनेल. 5 वर्ष मुख्यमंत्री झाला पुरुष तर दुसऱ्या वेळेला महिला 5 वर्ष मुख्यमंत्री बनेल. तुम्हाला जिथे तुम्हाला राजकारण पाहिजे तुमचा ज्या ठिकाणी बघा, भारतीय जनता पार्टी एवढी हुशार आहे, ते कशा प्रकारे त्यांना माहित होतं हा कायदा त्या ठिकाणी पास होणार नाही, नामंजूर होणार आहे, आणि तरी देखील हे बिल आणलं जेणेकरून जनतेला असं दाखवणार की विरोधी पक्षातली लोक कसे बघा महिलांच्या विरोधातले आहेत. पण मला वाटतं सगळी आता जनता हुशार झालेली, जनतेला माहित आहे भारतीय जनता पार्टी किती धुतलेल्या तांदळाची. बलात्कारी लोकांना स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन त्यांचं उदो उदो करणारी ही भारतीय जनता पार्टी महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करणार.
आता एवढंच आहे का? तर असं नाहीये. म्हणजे फक्त जागा कमी जास्त होण्यावरती डिपेंड आहे का? तसं नाही. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त, त्या राज्याला देशाच्या केंद्रातल्या सरकारकडनं आर्थिक देखील निधी जो मिळणार आहे, तो जास्त मिळणार आहे. म्हणून साऊथच्या लोकांना असं वाटतंय, की हा आमच्यावरती अन्याय आहे आणि हा जगातला सगळ्यात अन्यायकारी कायदा असला आहे. कारण ज्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं लोकसंख्या नियंत्रणावरती, त्यांना तुम्ही बक्षीसं द्यायची, त्यांना गिफ्ट द्यायचं, त्यांना चांगलं वाह करायची. ते सोडून तुम्ही ज्यांनी नियंत्रण ठेवलं नाही किंवा भरमसाठ लोकसंख्या वाढवली त्या राज्यांना निधी पण तुम्ही एक्स्ट्रा देणार आणि त्या ठिकाणी खासदारकीच्या जागा देखील एक्स्ट्रा देणार. त्यामुळं साऊथ इंडियाच्या लोकांनी या गोष्टीला अन्यायकारक कायदा जरी म्हटला असला तरी भारतीय जनता पार्टीनं हे ढोंग केलेलं आहे, हे मला तुमच्यासमोर आणायचं होतं. महिलांच्या पदराच्या आडून भारतीय जनता पार्टीनं असला चिंदी खेळ सुरू केला होता. महिला विधेयकच्या नावाखाली सीमांकनांचा जो काही नवीन घाट सुरू घातलेला आहे जागा वाटपावरनं, म्हणजे लोकसभेच्या जागा वाढवण्यावरनं, त्याच्यावरनं भारतीय जनता पार्टीचं तोंड आता बाहेर पडलेलं आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की भारतीय जनता पार्टी किती खोटारडी आहे आणि कशा प्रकारे महिलांच्या नावाचा वापर करून त्यांना अशा प्रकारचा कायदा बनवायचा होता, ज्या कायद्यांच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीला 2029 साली मोठ्या प्रमाणामध्ये जिंकून येण्यासाठी मदत होईल. आणि बघा ना, ज्या जागा वाढवलेत त्या भारतीय जनता पार्टीच्या फेवरमधल्या जागा आहेत. मुळात महाराष्ट्रानं देखील अशा प्रकारच्या कायद्याला विरोध करायला पाहिजे होता, परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये एक भावला बसवलाय केंद्रातला. त्या भावला फक्त चावी दिल्यानंतर टन 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 उड्या मारतो, बाकी तो असा शांत पडलेला असतो. त्याला फक्त चावी दिली पाहिजे बाहेरनं. त्यामुळे अशा प्रकारच्या विरोधाला विधेयकाला महाराष्ट्र कधी विरोध करणार नाही. त्यांनी केला पाहिजे. महाराष्ट्राला हक्क आहे. महाराष्ट्रानं लोकसंख्या नियंत्रणावरती मोठं काम केलेलं आहे बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये, आणि त्या हिशोबाने महाराष्ट्राला कमी जागा मिळाल्यात, तसं साऊथला तर भरपूरच कमी मिळालेत. आणि म्हणून महाराष्ट्रानं देखील या सगळ्या गोष्टीचा विरोध करायला हवा, परंतु एक भावला बसवल्यामुळे महाराष्ट्र विरोध करत नाही. तुमचं म्हणणं काय ते या सगळ्या गोष्टीवरती नक्की कमेंट करून सांगा. बाकी चॅनल आपला सबस्क्राईब नसेल तर एक सबस्क्राईब झालं पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.